भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील 1,09,868 शेतकऱ्यांना या जमीन मालकांना याचा डायरेक्टली फायदा होणार आहे। मित्रांनो, 22 एप्रिल 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये या भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या नजराण्याच्या रकमेमध्ये अधिमूल्याच्या रकमेमध्ये पुनर्रचना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी काही ठिकाणी 50% तर काही ठिकाणी 75% पर्यंत नजराना भरावा लागतो। याच्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आपल्या भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी या वर्ग 1 करता येत नाही आणि यास्तव या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी आता भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे नियम 2026 ला राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे राज्यातील 1,73,560 हेक्टर जे क्षेत्र आहे अशा क्षेत्र आणि 1,09,868 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यामध्ये मदत होणार आहे। मित्रांनो, वर्ग 2 च्या जमिनी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी वाटप करण्यात आलेल्या माजी सैनिक, भूमिहीन, दुर्बल घटकांना दिलेल्या जमिनी, अशा जमिनीचं हस्तांतरण करत असताना 50 ते 75% नजराना भरावा लागतो आणि याच्यामुळे या जमिनी वर्ग 2 मध्येच राहतात आणि यासाठी आता हे जे काही अधिमूल्य आकारलं जातं याच्यामध्ये बदल करण्यासाठी या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 प्रकारामध्ये हा बदल केला जाणार आहे। एकदम वाटपानंतर हस्तांतरण न केलेल्या जमिनी आणि वाटपानंतर हस्तांतरण झालेल्या जमिनी, अशा 2 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। ज्या जमिनीचं वाटपानंतर हस्तांतरण झालेलं नाही अशा जमिनीसाठी रेडी रेकनरनुसार वार्षिक दर विवरण पत्रानुसार किमतीच्या शहरी भागासाठी 30% आणि ग्रामीण भागासाठी 25% एवढा नजराना आकारला जाणार आहे। वाटपानंतर हस्तांतरण झालेल्या वापरात बदल झालेल्या जे जमिनी असतील, ज्याच्यामध्ये समजा शेतजमीन असेल ती पुढे अकृषिक वापरासाठी वापरलेली असेल, अशा जे काही जमिनी असतील अशा जमिनीसाठी रेडी रेकनरच्या किमतीनुसार शहरी भागात येणाऱ्या जमिनीकरता शेती वापरासाठी 30% आणि बिगर शेती वापरासाठी 25%, ग्रामीण भागासाठी शेती वापरासाठी 25% आणि बिगर शेती वापरासाठी 20%, अशा प्रकारे हा नजराना आकारला जाणार आहे आणि याच्यामध्ये आता बदल करून हा नवीन अधिनियम लवकरच प्रकाशित केला जाणार आहे। याच्यामध्ये जमिनीचे बाजार मूल्य 50 लाखापर्यंत रक्कम असेल तर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरती त्याला मान्यता दिली जाईल, परंतु त्याची किंमत जर 50 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी यांना शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे। मित्रांनो, लवकरच याच्या संदर्भातील राजपत्र अधिसूचना निर्गमित केली जाईल आणि ती अधिसूचना आल्यानंतर त्याच्या